हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आता मला आज सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे मग म्हटली घरातली थोडी क्लिनिंग वगैरे दीपकने केली, हेल्प केली. आता मी लेट आम्ही उठलो, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी केल्या कारण दीपक पण घरी आहे. सो आयशलाही तो बघू शकतो आणि दीपकची बऱ्यापैकी मला खूप हेल्प मिळते क्लिनिंगमध्ये म्हणा किंवा काही गोष्टी आवरायला वगैरे देवाच्या पूजेसाठी वगैरे. सो आता आम्ही चहा पिऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग मी पुरणपोळीसाठी मला हे करायचं आहे, डाळ बॉईल करायला ठेवायची आहे, ती करून घेते. दरवाजावरती रांगोळी काढायची आणि थोडी एक छोटीशी अशी पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर मग गाड्यांचं वगैरे आहे. सो दीपक गाड्या धुवायला दिल्या आहेत आणि त्यांची वगैरे पूजा करू. आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक करते, पूर्ण गोडाचा स्वयंपाक करते. माझ्या सासरी वगैरे सगळं तेच केलं जातं, इव्हन माहेरीसुद्धा केलं जातं. पण कोकणामध्ये खूप वेगळी पद्धत आहे, पूर्णतः दसऱ्याचं सेलिब्रेशन खूप वेगळी पद्धत आहे. तर त्याच्यामुळे ते गोडाचा भात असणं किंवा जत्रा असणं ह्या खूप साऱ्या गोष्टी असतात. पण इकडे गोडाचा हा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य तर मी पण मला वाटतं एकदा दोनदा ट्राय केली होती. आणि खूप टायमानंतर आपण जेव्हा करतो ना तेव्हा विसर पडतो की कसं बनवायचं पुन्हा किंवा काय माप घेऊन करायचं असतं. तर ते पण माझ्या बाबतीत असं होतं. एनिवे ठीक आहे, आवरायला घेते आणि पहिली त्याबद्दल चहा पिऊन घेते. रात्री आम्ही ना दोघांनी खूप विचार केला होता की 6 वाजता उठू, त्याच्यानंतर तू हे करायचं मी ते करायचं. पण काय माहिती आम्ही रात्र थोडं गप्पा वगैरे मारत बसलो ना, त्याच्यामुळे आम्हाला थोडं झोपायलासुद्धा लेट झालं. आणि मग सकाळी कधी 7:30 वाजले ना कळलेच नाही. तर मला एकदम पटकन उठायला हे झालं की अरे 7:30 वाजले, आता पटापट कसं होणार. आणि हा बघा हा बोकाभू झोपला आहे आमचा. सो दीपक बोला की तू तुझ्या गोष्टी पटापट आवरायला घे आणि मी एका साईडला करायला घेतो. म्हणून मग मी ही ते जी चण्याची डाळ रात्री भिजत घातली होती त्याला हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकून त्याला कुकरला लावून घेते, म्हणजे कसं एका साईडला पटापट होऊन जाईल. आणि मी अंघोळ करून घेतली होती. सो दीपक एका साईडला क्लिनिंग करतो आहे. आता 2 दिवस तो घरीच होता, तर त्याला पण आराम असणं गरजेचं आहे. त्याने 2 दिवस मस्त असा फुल आराम केला आहे. आणि आज त्याला शिफ्टला जायचं आहे, बट तो लेटली जाणार आहे. त्याच्यामुळे तो लागला आहे मस्तपैकी साफसूफ करायला, चकाचक करायला लागलेला आहे. पहिलं त्याने जे सोफ्याच्या कडेचं जे काय होतं ना ते पूर्ण त्याने क्लीन करून घेतलं. म्हणजे सोफ्याच्या मागे ना आपला हात जात नाही, पण बॅक साईडला वगैरे ना धूळ जमा होऊन जाते. आणि मग ती क्लीन करायला आपण जेव्हा सणसूद असतात ना आणि डीप क्लीन करतो ना तेव्हाच ती क्लीन करायला मिळते. तर त्याने ते पहिलं करून घेतलं. मेन सोफा आहे आणि जाळी वगैरे घरात माझ्या नसतात, कारण मला जरा तरी जाळं दिसलं ना तर माझ्या अंगाला एकदम असं कसरीच होतं. त्याच्यामुळे मी पहिलं ते कधी पण ना कचरा वगैरे काढताना नेहमी कचरा वगैरे काढतो ना तर वरती एकदा झाडू अशी फिरवून घेतो, त्याच्यामुळे जाळी वगैरे दिसत नाहीत. हां, बट सोफ्याच्या मागे ना आपला हात पोचत नाही आणि दरवेळेला आपण डीप क्लिनिंग करतच नाही. त्याच्यामुळे कधी सणवार वगैरे असेल ना तेव्हा क्लिनिंग होते. हे माझ्याच नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्यामुळे आता हे टी व्हीच्या मागचा सुद्धा जो टी व्ही बेस आहे तो सुद्धा आम्हाला कधी असा हलव करा आणि त्यातून मागून झाडा असं नाही. जेव्हा क्लिनिंगची वेळ येते डीप क्लिनिंग तेव्हाच करतो आणि दीपक ते करतोय. सो मी त्याला म्हटली ठीक आहे, तुझ्यानं जेवढं जमेल तेवढं तू कर, नको एवढं जास्त करू. सो तो बोलतोय तू तुझं काम कर, मी करते. सो म्हटली चला जाऊ दे, देव पावलाय किंवा तरी एवढं छान डीप क्लिनिंग करायला त्याने घेतले. आणि सहसा पहिलं व्हायचं नाही असं, कारण आपण भाड्याच्या घरात राहायचो ना तेव्हा एवढं काही क्लिनिंग करायचं म्हणजे तो इंटरेस्ट देखील दाखवायचा नाही. पण आता जेव्हा स्वतःचं घर आहे, स्वतःच्या हक्काचं घर आहे, एक रुपया आपण जमा करून पोटाला चिमटे काढून ज्या गोष्टी आपण करतो म्हणजे सत्यात घडवतो ना तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळते. आणि ते आज दिसतंय मला. दोघांनाही आहे ह्या गोष्टींची जाणीव. त्याच्यामुळे तो त्याचं काम करते, मी माझे काम करते. मला चहाशिवाय जमत नाही म्हणून मी माझी चहा ठेवली आहे. तो बोलला चहा ठेव, हे झालं की मी करून घेतो. सो टीपॉय पण आम्हाला स्टार्टिंगपासून आहे, जेव्हा आमचं घर आम्ही म्हणजे संसार थाटला तेव्हापासून टीपॉय आमच्यासोबत आहे. तो अजूनही तसाच आहे. घराला घर पण देतो थोडासा. आता तुम्ही म्हणाल अशा गोष्टी घराला घर पण देतात का, पण ठीक आहे, आपण जेव्हा स्वतःच्या हिमतीवरती 1 रुपयाची वस्तू का असू दे नाही, जेव्हा आपण स्वतःच्या घरात आणतो ना तर त्याची किंमत ना नाही ती आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. सो तसं आमच्या दोघांचं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्ही जपून वापरत असतो, जपून काळजी करत असतो. एनिवे सो तो आता त्याचा तो करतो आहे. आणि मी आता इथे आपट्याचं पान आहे त्याचं रांगोळी काढलेली आणि लिहिले हॅपी दसरा. मला काही एवढी खास रांगोळी येत नाही, पहिली यायची, बट आता त्याची प्रॅक्टिस ही झाली आहे. सो जेवढं जमेल तसं मी काढली आहे. काल माझ्या ऑफिसमध्ये ना आपट्याचं पान काढलं होतं आणि तिथे प्रॉपर जमलं. आणि आता इथे मी वाटीने काढत होती पण ते जमलंच नाही. पण ठीक आहे, जे जमलं ते जमलं, छान झालं, 1 टाईममध्ये छान झालं. सो
दीपक आणि आयांशला उठवलं होतं तोपर्यंत मी त्या रांगोळी काढून घेते. कुकरला पण मी डाळ बॉईल करायला ठेवली होती, तर म्हटली सोबत चहा पिऊया, नाश्ता करूया. नाश्ताच ब्रेड आणि बटरच आहे, तर जास्त काही नाही. आणि बस नंतर पुरणपोळी करायची स्टार्ट. नंतर पूजा सिंपल आहे. दरवेळेला मी पूजा करत नाही, फक्त मंदिरामध्येच करते, पण ह्या वेळेला थोडंसं मांडणी वगैरे करून मला करायची, कारण हक्काच्या घरात आलेलो आहोत. सो त्यासाठी चला. जेव्हा आम्ही घरात आलो होतो ना, तेव्हा माझ्या नंदिनी रांगोळी काढली होती. तेव्हा माझ्या लक्षात नाही की किती आपल्याकडे आहे, किती नाही आहे. सो ह्या दिवाळीला रांगोळीचं काही घेण्याचं एवढंही नाही. एखाद जर दुसरे डार्क कलर वगैरे मला घ्यायला जमले तर ठीक आहे. आणि व्हाईट कलर, कारण भरपूर असे कलर ऑलरेडी माझ्याकडे आहे. तोपर्यंत माझी कुकरमध्ये जी डाळ लावली होती ती एकदम छान नरम झाली. ती बाहेर काढून घेते, थंड करून घेते, म्हणजे जेणेकरून त्याचं जे पाणी आहे, कट आहे, तो वेगळा होईल आणि सुकी डाळ कडकडीत होईल, म्हणजे ती आपल्याला वाटून घेण्यासाठी. आणि जो कट उरलेला आहे त्याची छान अशी आमटी करेन. हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे, जो की ह्याचा पुरणपोळीचा. बघू हा कसा होते, कारण खूप टायमानंतर केलं ना तर कुठेतरी चुकतंच असं. जेव्हा आमचं थोडंफार आवरलं ना, तेव्हाच आम्ही आयंशला उठवलं होतं, नाही तर तो काय काम करू देणार नाही. पण आता आयंश खूप समजूतदार झाला ना, त्याच्यामुळे तो शांतपणे बसलेला असतो. तर आता दीपक त्याची आंघोळ घालतोय आणि आता इथे मी मस्तपैकी जी दोन वेगवेगळं करून ठेवलं होतं, छान असं सुखी कडकडीत झालं आणि जो कट होता तो सुद्धा एका साईडला करून घेतला आहे. माझ्याकडे असं ते सारण हे करतात ना, ती चाळणी नाही आहे, पण मी कसं मिक्सरमध्ये ना एका ह्याच्यामध्ये लावलं आहे ना, की तर ती छान बारीक होऊन जाते. आणि 2 वेळा एकदा हे केलं ना, की ती छान बारीक झाली, की मग आपल्याला कसं सारण तयार करायला इझी होतं. तर तिथे आयांशला तो तयार करतो, आयांशा इतर गोष्टी म्हणजे हे करतोय, अंघोळ वगैरे घालतोय आणि त्याला छान तयार करतोय. तोपर्यंत मग दीपक बोला, की तू तोरण वगैरे आहे, फुलं वगैरे आहे ते करून घे. आणि पूर्ण त्याने क्लीन केलं ना, एकदम चकाचक झालं, तर घर आमचं एकदम मस्त असं क्लीन दिसतंय. तर कधी कधी काय होतं ना, जेव्हा आपल्याला अशी हेल्प मिळते, म्हणजे मला तरी दीपकचीच हेल्प मिळते, तर बरं वाटतं. म्हणजे खूप काही कामं आपली होऊन जातात ना, त्याच्यामुळे थकायला वगैरे होत नाही. आणि सणासुदीला तर खास करून सगळंच करायचं असतं ना, तर प्रचंड थकायला होतं. ते क्लिनिंग करा, स्वयंपाक करा, सण साजरा करा, मूलही असतं. आणि ह्या वेळेला दीपक लेट झाला, नाही तर दरवेळेला तुम्ही बघता माझ्या कुठच्याही सणाला आयदर तो ऑफिसवरनं येतो किंवा त्याला लगेच सण साजरा करून निघायचं असतं. सो असंच काहीतरी आमच्यामध्ये असतं, त्याच्यामुळे ह्या वेळेला तो आहे, त्याच्यामुळे मला एवढी दगदग नाही. आणि त्यालाही माहिती आहे हिला थोडासा फिजिकली हेल्थ मग सगळंच जर करायचं म्हटलं तर थोडासा त्रास होऊन जाईल, म्हणून त्यांनी क्लिनिंगचं काम त्याने आज फत्तेप केलेलं आहे. सो तेवढं मला आज आराम. तर छान मी पण तयार झाली, साडी घातली आहे. एकदम साधी साडी घातली, कारण मी पण एवढं गरम झालं आहे आणि मलासुद्धा ते तयार होणं, साडी म्हणजे ते टापटीप करणं मला पण थोडंसं अवघड होऊन जातं. म्हणून मी घरातली जी सिंपल साडी असते, ह्या साड्या माझ्या लग्नातल्या साड्या आहेत, ज्या मी रेग्युलर वेअर करायला घेतल्या होत्या. सो तेच मी घातली आहे. आणि दीपक मला बोलत होता रेशमा ड्रेसवर कर, पण नको, मला साडी घालूनच करायचं, भले ती 10 मिनटं का असू दे, देवाची पूजा मला साडी घालूनच करायचं आहे. म्हणून मग मी ते आवरून घेते. 80 पुस्तकं आहेत, आपट्याची पानं आहे, कलश आहे, लक्ष्मी मातेची फ्रेम आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या घरात जे काही अवजार आहेत, आता आमच्याकडे सूर्याने वगैरे पिलर ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे, कैची एकच आहे. सो जास्त काही नाही, फक्त 80 बुक्स वगैरे होत्या, त्याची मी पूजा करून घेतली जशी मला जमेल. आणि पहिल्यांदा मी अशी केली आणि वेळीतसुद्धा पूजा केली आहे त्याची. सो जशी मला जमेल ना तशी मी केली, कारण दरवेळेला कसं मंदिरामध्ये हे देवाला नैवेद्य दाखवायचा, फुलं वगैरे करायची आणि पूजा करायची असंच होतं. पण नंतर मी पण असं बघते की सगळीजणं पुस्तकांची, विद्याची, सरस्वतीची सगळ्यांची पूजा करतात, तर आपण पण करूया, ठीक आहे. मग तेव्हापासून मग स्वतःच्या घरात जायचं आणि तेव्हा करायचं असं ते डोक्यात होतं. तर तसं केलं आहे मी. आणि आता आमच्या सगळ्या गाड्या वगैरे आम्ही बाहेर हे केल्यात, वॉचमन भैयांना धुवायला दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग हे केलं, गाडी, माझी स्कूटी, दीपकची बाईक आणि आयांशी आमची गाडी. त्याची कशी आम्ही सायकल विसरणार, म्हणून तो म्हणतो की डॅडी मम्माची स्कूटी घे, डॅडी बाईक घे, आणि नंतर बोलतो की माझी गाडी, माझी सायकल म्हणून. सो मुलं पण किती म्हणजे एक्सायटेड असतात ना, की ह्या गोष्टी सगळ्या बघतायत, करतोय आम्ही. आणि आयंशला ना असं कुर्ते वगैरे घालायला फार आवडतं, म्हणजे तो कम्फर्टेबल असतो ह्या गोष्टींमध्ये. आणि दीपकला पण तेच म्हटले की आपण जसं करू ना तसं मुलं बघतात आणि ती लोकंसुद्धा फॉलो करतात. तर पहिल्या धुवून वगैरे घेतल्या होत्या, ऑलरेडी वॉचमन भैयांनी धुवून घेतल्या होत्या. आणि आता मी इथे पूजा करून घेते.
रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती म्हणून आता काय नाही. आणि आता मी बघते ना सगळीजणं फुलं आणायला जातात, हार आणायला जात आहेत. सो आपण जेव्हा असं सणवार वगैरे असेल ना, तर बाकीच्या गोष्टी आदल्याच दिवशी तयारी केली तर तेवढा त्रास पण होत नाही आणि पटापट सगळं करून आपण आरामात बसू शकतो. आणि त्या दिवशी कसा सुट्टीचा दिवस असल्यामुळे अजून दगदगपणा होत नाही. म्हणून मी आता पूजा करून घेतली, हार वगैरे लावून घेतले आणि आयुषला पण म्हटली तू पण कर, म्हणजे त्यालासुद्धा कळेल की हळद कुंकू लावायचा, ओवाळायचं. तर मला म्हणतो की मम्मा मला करायचं आहे, मला करायचं. म्हटले चला ठीक आहे, आपण डबल करूया आणि अजून 2दा केलं तर काय हरकत नाही. तेव्हा तो म्हणतो की अजून करूया, अजून करूया. म्हटले अजून नाही, आता झालं, मी केलं, तू केलंस, डॅडीनी पण केलं ना. तर म्हणतो माझ्या सायकलला करायचं. आणि ॲक्च्युली मी सायकलला विसरलो होतो, ध्यानात नाही की आम्ही त्याला हार आणायचा होता. बट ठीक आहे, आम्ही पूजा करून घेतली आणि त्याच्या मनाची ती एक शांती झाली की मी पूजा केली असं. सो त्याच्यानंतर मी घरी आली. नंतर माझं म्हणजे सारणसुद्धा तयार झालं होतं आणि पीठ पण तयार करून मी गेली होती, मळून गेली होती, म्हणजे ते छान नरम होईल. आणि त्याच्यानंतर मी त्याचे उंडे केले आणि त्यानंतर मस्त अशा पुरणपोळ्या करून घेते. हे सगळं माझी आई बघेल ना तर मला म्हणेल हां हां, आमच्या मुलीला आम्ही काही शिकवून पाठवली नव्हती. पण हे सगळं बोलतात ना, मनामध्ये इच्छा असेल आपल्या कुटुंबाला करून द्यायचं किंवा करायची जी इच्छा असेल ना, तर ते शिकण्याची काही गरज नसते, ते बरोबर येतं. आणि मनातून जर असेल ना तर ते आपोआप परफेक्ट सगळ्या गोष्टी येतात. आणि पुरणपोळी खूप जणं म्हणतात कठीण असतं करायचं, हे म्हणजे मला तरी वाटायचं की खूप कठीण आहे करायला. बट तुम्ही माझं ह्या अटेम्प्टमधून बघताय की ही गोष्ट माझ्यासाठी कठीण आहे की सोपी आहे. कठीण होती बट मी करत असं यूट्यूबवरती खूप गोष्टी बघत त्याच्यानंतर थोडंसं परफेक्टपणा हे करत मी गेली. इवन माझ्या सासूबाईंकडे करतात, म्हणजे आमच्याकडे करतात असा गोडाचा पदार्थ हा खूपच असतो. म्हणजे कुठच्याही सणाला पुरणपोळीचा हे असतं. त्याच्यामुळे मी त्यांचं बघितलं आहे की म्हणजे करताना बघितलं. मी शिकलेली वगैरे नाही किंवा मी त्यांच्यासोबत जास्त वेळ पण नव्हती की शिकण्यासाठी. बट बघितलं आणि एकदा गोष्ट 1दा 2दा 3दा बघितली ना की ती मग ती परफेक्ट लक्षात राहते. आणि दीपकला म्हटले बघ दीपक टम्म फुगलेले आहे. त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा तो समोरून आला माझा व्हिडिओ घेण्यासाठी का तू पुरणपोळी फुगली म्हणून. सो पूजेला नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर आम्हाला खाऊन घ्यायचे. मोकळी झाली मी आणि बरोबर 1 वाजले. सकाळपासून आम्ही दोघेही आवरतो आहेत. दीपकची खूप हेल्प मिळाली मला क्लिनिंगला म्हणा किंवा आयांशला इतर गोष्टी सांभाळण्यामध्ये. तसंही आयांशला मोठा झाला आहे, सगळ्या गोष्टी समजतो एकटा. पण तरी पण कसं माझी स्वयंपाकाची पुरणपोळ्या म्हणाल तर खूप कठीण असतं. आता ज्यांच्या घरी पहिल्यापासून सुरुवातीला केलं जातं, तर माझ्या माहेरी तर केलं जात नाही पण सासरी केलं जातं. तर कसं ज्यांना सवय आहे त्यांना पटापट त्या गोष्टी करायची ही आहे. मला सगळ्या गोष्टी अरे हे बरोबर होईल का, तसं होईल का, बट ठीक आहे. छान झाल्या पहिल्या सगळ्या पुरणपोळ्या काटोकाट फुगलेल्या आणि मस्त झाल्या. तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे. आम्ही पण आता जेवायला बसू आणि पुन्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थोडे दिवस मी मध्ये व्लॉगही टाकत नव्हती, आता ही पुढे तसंच होईल कदाचित, पण ठीक आहे, जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत माझे व्हिडिओ शेअर करेन. आणि उद्याचा व्लॉगसुद्धा येईलच, म्हणजे उद्यासुद्धा एक डीमार्टचा आहे, सगळं सामान मी अजून भरलं नाही आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन. कारण खूप जणी म्हणजे उत्सुक असतात मी डीमार्टचं कसं सामान भरते, महिन्याचा बजेट माझा कसा असतो, मंथली कसं मॅनेज करत असे. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी खूप उपयोगीच्या पण ठरतात आणि सगळ्यांना आवडतात पण. मी मॅनेज जे केलेलं असतं ते माझ्यापुरता एक मध्यमवर्गीय फॅमिली आपण कसं करू शकतो त्यासाठी. सो हे नेहमी गृहिणीला प्रश्नच पडतो की अरे यार एवढूशात एवढं कसं होईल, बट होऊ शकतं आणि ते मी करते. त्याच्यामुळे चला, आता व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा. कोणीही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हाही माझे व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय.